धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आजपर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबविले। अग्निशस्त्रे, तलवारी, अंमली पदार्थ, दारू, जुगार, लॉज, तडीपार व गुन्हेगार इसम आदींबाबत कारवाई। दिनांक 20 जुलै 2025 रोजी आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने संपूर्ण धुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवण्यात येत आहे। पिस्तल, मॅगझिनसह 4 जिवंत राऊंड, 7 तलवारी, अंमली पदार्थ, 5 मोटरसायकल, 2 पाण्याच्या मोटर हस्तगत करत तसेच हातभट्टी, दारू, जुगार, मोटर वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन मोहीम अंतर्गत जिल्ह्यातील असामाजिक घटकांवर फरार पाहिजे अटक, तडीपार इसमांवर, अभिलेखांवरील सराईत गुन्हेगार, हिस्ट्री शीटर आदींवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्ह्यातील हॉटेल, लॉज, ओयो हॉटेल, बेकायदेशीर बाबी तपासणी तसेच शहर वाहतूक शाखेने मोटर व्हेइकल कायद्याप्रमाणे कारवाई करत मोठ्या प्रमाणात केसेस करत दंड वसूल केले। जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर भरीव कामगिरी करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईच्या 40गाव रोड, धुळे शहर, धुळे तालुका, शिंदखेडा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, मोहाडीनगर, नरडाणा, देवपूर, शिरपूर तालुका आदी पोलीस ठाण्यात अंतर्गत कारवाया केल्या। सदर कारवाईत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली 24 ठिकाणी नाकाबंदी अंतर्गत 26 पोलीस अधिकारी, 73 पोलीस अंमलदार आदींनी ऑपरेशन ऑल आउट मोहिमेअंतर्गत सहभाग नोंदविला। दरम्यान यापुढे देखील अशाच प्रकारे वेळोवेळी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन ऑल आउट राबवित गुंडागिरी करणारे टवाळखोर, असामाजिक तत्व यांच्यावर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे सूतोवाच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे। काल धुळे जिल्ह्यामध्ये सर्व 17 पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एलसीबी आणि ट्रॅफिक यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आलं। त्याच्यामध्ये पहाटे 4 वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये 3 पिस्टल, 4 राऊंड्स, 7 तलवारी, हातभट्टीच्या आपण एकूण 63 केसेस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 67 आरोपी आपण हे केलेले आहेत। देशी व विदेशीच्या एकूण 7 केसेस केलेल्या आहेत। एकूण जुगाराच्या 40 केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेल्या आहेत। जे पाहिजे असलेले आरोपी होते ते पण आपण 5 पकडण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। एक तडीपार जो केला जातो त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून 142 ची कारवाई केलेली आहे। मोटर वाहनाच्या एकूण 300 केसेस आपण काल केलेल्या आहेत। दारू पिऊन वाहन चालवणे, ड्रंक अँड ड्राईव्हच्या आपण 7 केसेस काल केलेल्या आहेत। सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण 2 केसेस केलेल्या आहेत। मद्य सेवनाच्या, सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करण्याच्या आपण 14 लोकांना याच्यामध्ये पकडलेलं आहे। पान टपरीच्या देखील आपण 4 केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत। एकूण 28 वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत जे येतात ते आपण तामील केलेले आहेत। 21 गुन्हेगार व हिस्ट्री शीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत। 102 धाबे, लॉजेस आणि हॉटेल्स हे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण 24 ठिकाणी नाकाबंदी केलेली होती। याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन ऑल आउट तर्फे केलेली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, धुळे।